नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप 2025-26 या अकॅडमिक इयरसाठी कॅप राऊंड सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कोर्सेस आहे त्यामध्ये BBA असेल, BMS असेल, BBM असेल किंवा MBA इंटिग्रेटेड हा कोर्सेस आहे. तर या कोर्सेसचे बघा कॅप राऊंडला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेले असतील, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केलेले असतील. पण अजून काही विद्यार्थी जे आहे तर ते विद्यार्थ्यांचे ही प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस अजून बाकी आहे. तर मग त्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे डिटेल शेड्यूल आहे, म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स, म्हणजे कोणत्या डेट्समध्ये कोणती ऍक्टिव्हिटी होणार आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. म्हणजे डिटेल जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, जी नोटीस आहे या नोटीसमध्ये संपूर्ण आपल्याला ॲडमिशन नोटीस फॉर BBA, BMS, BBM, MBA इंटिग्रेटेड या रिलेटेड आपल्याला जे कॅपराउंड्स आहे, कॅपराउंड्समध्ये जे ऍक्टिव्हिटी होणार आहे तर त्याचे डिटेल्स माहिती दिलेली आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र कॅन्डिडेट कोण कोण आहेत, ऑल इंडिया कॅन्डिडेट असेल किंवा नॉन रेसिडेंट NRI कॅन्डिडेट असेल, OCI असेल, याविषयी आपण माहिती खूप वेळा बघितलेली आहे. यामध्ये बघा फी जी आहे तर ती ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील किंवा अदर महाराष्ट्र स्टुडंट्स असतील तर त्यांना 1000 रुपये फी लागली होती. म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ही फी परत तुम्हाला द्यायची नाही आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतील, SC ST VJ DTA NTA NTB NTC NTD OBC SBC EWS असेल किंवा SCBC असेल किंवा PWD कॅन्डिडेट्स असतील, ऑर्फन असतील, ट्रान्सजेंडर असतील तर यांना 800 रुपये फी होती. आता यामध्ये त्यांनी फी विषयी माहिती दिलेली आहे, परंतु तुम्ही CETची एक्झाम देत असताना ही फी पेड केलेली आहे म्हणून तुम्हाला परत ही फी द्यावी लागणार नाही. त्यानंतर आता पुढील माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. बघा 8 ऑगस्टला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा 8 ऑगस्टला सुरुवात आहे, 8 ऑगस्टला लास्ट डेट असणार आहे. बघा 8 ऑगस्टला सुरुवात आणि 18 ऑगस्टला लास्ट डेट असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं हे आता ही सध्याही करंट ऍक्टिव्हिटी चालू आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट्स लागतात तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर मग त्यानंतरची ऍक्टिव्हिटी जी असणार आहे बघा, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये 2 मोड असतील, ई-स्क्रुनिटी आहे आणि दुसरं फिजिकल स्क्रुनिटी आहे. या ठिकाणी बघा, प्रोसेस ऑफ ई-स्क्रुनिटी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. मग त्यासाठी ज्या डेट्स आहे, ई-स्क्रुनिटी असू द्या किंवा या ठिकाणी बघा फिजिकल स्क्रुनिटी आहे, 2 तुम्हाला टाइप्स आहे, दोन्हीपैकी एका टाइपने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. ई स्क्रुनिटी म्हणजे घर बसल्या तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तसेच फिजिकल स्क्रुनिटी म्हणल्यावर FC सेंटरला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. त्यासाठी डेट्स बघा, 9 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट ह्या डेट असणार आहे. म्हणजे 9 ऑगस्टला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा 19 ऑगस्ट 2025 ही लास्ट डेट असणार आहे. आता त्या पुढील जी ऍक्टिव्हिटी असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि यानंतर जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील तर ते नॉन कॅप साठी कन्सिडर केले जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर कॅप थ्रू तुमचं ऍडमिशन होणार आहे, म्हणून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. तसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, इझी प्रोसेस आहे, तुम्हाला फी वगैरे काय लागणार नाही त्यासाठी. त्यानंतर बघा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. त्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 22 ऑगस्ट 2025 ला. आता त्यानंतर मग त्यामध्ये जी लिस्ट लागणार आहे मेरिट लिस्ट, मग त्यामध्ये काही एरर असतील, जसं की नावात काही चेंजेस असतील किंवा मार्क्स चुकीचे भरले गेलेले असतील. मग अशा वेळेस जे ग्रीव्हन्स आहे, ग्रीव्हन्स तुम्हाला अपलोड करायचे आहे, म्हणजे ते चेंज करायचे आहे. त्यासाठी डेट दिलेला आहे बघा 23 ऑगस्ट 2025 ते 25 ऑगस्ट 2025 या तारखे दरम्यान तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता.
ज्या विद्यार्थ्यांची माहिती ॲक्युरेट आहे, बरोबर आहे, त्यांनी त्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही. आता त्यानंतर बघा, ग्रीव्हन्स अपलोड केल्यानंतर एक मग डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट तुमची जी आहे तर लिस्ट लागणार आहे 28 ऑगस्ट 2025 ला ही डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही कॅप राऊंड फर्स्ट साठी कन्सिडर केली जाणार आहे. त्यानंतर कॅप राऊंड सेकंड असेल, थर्ड असेल, अशा प्रकारे ती लिस्ट जी आहे डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ही कन्सिडर केली जाणार आहे. अशा प्रकारे बघा आपण इम्पॉर्टंट जे शेड्यूल होतं ते शेड्यूल विषयी माहिती बघितलेली आहे. द लिस्ट ऑफ स्क्रुनिटी सेंटर इज अवेलेबल ऑन वेबसाईट. स्क्रुनिटी सेंटर जे आहे, एफसी सेंटर जे आहे, तर ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्यानंतर इलिजिबिलिटी रूल्स रेग्युलेशन फॉर ऍडमिशन आर मेड अवेलेबल ऑन द वेबसाईट. फॉर एनी एन्क्वायरी, तुम्हाला काय अडचणी आल्या तर बघा या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता. बिझी लागला तर परत तुम्ही त्याच्यावर ट्राय करा, नक्की तुम्हाला कॉल रिसिव्ह झाल्यानंतर हेल्प मिळणार आहे. ऑल टाइप ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऍक्टिव्हिटीज रिमेन्स ओपन ऑल डे इन्क्लुडिंग सॅटरडे संडे. बघा, जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, ई स्क्रुनिटी थ्रू असू द्या किंवा फिजिकली स्क्रुनिटी थ्रू असू द्या, तर ते बघा सॅटरडे संडेला पण ओपन राहणार आहे. जे ऑल डेज मध्ये सॅटरडे संडे ला सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी करा किंवा ई स्क्रुनिटी करा, सॅटरडे संडेला सुद्धा हे एफसी सेंटर जे आहे तर ते ओपन राहणार आहे. बघा, सकाळी 10 ते 5:30 वाजेपर्यंत ते ओपन राहणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे आज आपण संपूर्ण जे डिटेल्स आहे, शेड्यूल्स आहे, तर ते आपण माहिती बघितलेली आहे. म्हणजेच BBA, BMS, BBM किंवा MBA इंटिग्रेटेड हा कोर्सेस आहे, त्याचं डिटेल शेड्यूल जे आहे तर त्या शेड्यूल विषयी माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.